नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 धडा पहिला दोन चलांतील रेषीय समीकरणे मधील सराव संच 1.1 पाहणार आहोत। या सराव संच मधली सर्व गणित मी आज तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन सोप्या भाषेमध्ये विश्लेषणासहित सोडवून देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि इथून पुढची सर्व सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे। चला तर मग पहिला प्रश्न काय आहे बघा। खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आणखी ह्या धड्याबद्दल म्हणजे धडा एक जो आहे दोन चलांतील रेषीय समीकरणे याच्याबद्दल काही माहिती नसेल, तुम्ही हा धडा शिकला नसेल, तर आपल्या चॅनलवरती वन शॉर्ट सिरीज आहे, म्हणजे इयत्ता 10वीची वन शॉर्ट सिरीज, ज्यामध्ये आपण एका व्हिडिओमध्ये एक पूर्ण धडा शिकवला आहे। त्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण धड्यामध्ये जेवढ्या काही संकल्पना आहेत, जेवढे काही सूत्र आहेत, ते विथ एक्झाम्पल समजवलेले आहेत। तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सराव संच सोडवणं खूप सोपं वाटणार आहे। तो व्हिडिओ तुम्ही अगोदर पाहिला तर सराव संच सोडवायला तुम्हाला सोपं जाईल आणि तुम्हाला त्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल। तर असो, तो पाहायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ पहा, नाहीतर आता आपण सराव संचला सुरुवात करूया। तर पहा, कोणती एक सामायिक समीकरण दिलेली आहेत बघा। 5x + 3y = 9 हे पहिलं समीकरण आणि 2x - 3y = 12 हे दुसरं समीकरण। आता ही आपल्याला कृती दिलेली आहे आणि जेवढे काही बॉक्स रिकामे आहेत ते आपल्याला भरत जायचे आहेत। समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू। बघा, या दोन समीकरणांची बेरीज करायची आहे। मग इथं 5x + 3y = 9 + 2x - 3y = 12। वजाबाकीच का केली आहे इथं, लक्षात आलं का तुमच्या? इथं वजाबाकी बेरीजच का केली आहे? जर इथं वजाबाकी केली असती तर या 2चं 3चं 12चं चिन्ह बदललं असतं। इथं वजा, इथं अधिक, इथं वजा झालं असतं। अधिक अधिक कटलं असतं का? नाही, म्हणून इथं बेरीज केली आहे। मग आता 3y - 3y हे कटलं। आता 5x आणि 2x ह्यांची बेरीज झाली, 5 आणि 2 7, म्हणजे इथं काय येणार या बॉक्समध्ये पहिल्या 7 आणि इथं बाहेर x आहे, त्याच्यामुळे x लिहायची गरज नाही। मग इथं 12 + 9 किती होतं बघा, 12 + 9 केल्यानंतर इथं होतं 21। नंतर आता इथं x राहिलं आणि हे जे 7 आहे बरोबरच्या दुसऱ्या साईडला घेऊन गेल्यानंतर इथं भागाकारामध्ये जाणार, कारण इथं x सोबत गुणाकारामध्ये होतं, दुसऱ्या साईडला गेलं की भागाकारामध्ये जातं आणि हे 21। 7 × 1 = 7, 7 × 2 = 14, 7 × 3 = 21। x बरोबर काय येणार? 3। x बरोबर 3 समीकरण 1 मध्ये ठेवू। बघा, आता x समीकरण 1 काय आहे आपल्याकडं? 5x + 3y = 9। मग इथं 5x च्या जागी काय ठेवायचंय? 3 + 3y = 9। 3y = 9 वजा 5 × 3 = 15, y बरोबर इथं येईल -6 आणि हे y बरोबर -6 छेद हे इकडचं 3 इकडं आल्यानंतर भागाकारामध्ये 3, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 वजा 2 y चं उत्तर आलं। तर बघा, इथं आपल्या x काय मिळाले आपल्याला? 3 आणि y काय मिळाले आपल्याला? -2। ही समीकरणाची उकल आहे। तर बघा किती सोपं होतं गणित। काय तर आहे का या गणितामध्ये? एकदम सोपं आहे। जर तुम्हाला दोन चलांतील एक सामायिक समीकरण सोडवता येत असतील तर हे गणित करणं तुम्हाला एकदम सोपं आहे आणि तुम्ही जर आपला वन शॉट व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला अगदी सोपं गेलं असेल हे गणित। चला मग आता गणित क्रमांक 2 पाहूया। पुढचा प्रश्न दिलेला आहे, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा। बघा, इथं आपल्याला समीकरण दिलेत आणि ते सोडवायचे आहेत। जेव्हा आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायला सांगतात तेव्हा सरळ सरळ पहिल्यांदा तर आपल्याला या समीकरणांना नाव द्यायचं आहे। दोन समीकरण दिलेली आहेत इथं, 3a + 5b = 26। बघा, एक सामायिक समीकरण दिलेले आहेत, त्यांना नाव देऊया। इथं 1 आणि दुसरं समीकरण दिलेलं आहे a, आणि आपण जेव्हा नाव देतो तेव्हा चलाखाली चल आलेलं बरं राहील, आपल्याला समजणार आहे की पुढं काय करायचं आहे त्यावरून। तर बघा, आता इथं 3a आहे, इथं a आहे, इथं 5b आहे, इथं 5b आहे। तर हे सारखं दिसत आहे, हे आपल्याला कटवता येतं। मग एक चल घालवल्यानंतर आपल्याला हे जे उरलेलं चल असतं ते त्या चलाचं उकल काढायला सोपं जातं। मग त्यासाठी आता इथं काय करावं लागेल?
वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी केल्यानंतर या सर्वांची चिन्ह बदलतील आणि मग आपल्याला इथं वजा अधिकची वजाबाकी होते आणि हे कटतं. मग आपण आता समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. मग समीकरण 1 लिहा इथं पहिल्यांदा. 3a अधिक 5b बरोबर 26 वजा a अधिक 5b बरोबर 22. तर बघा, जेव्हा वजाबाकी करतो तेव्हा आपलं जे खालचं समीकरण असतं त्याच्यातले जे पदांची चिन्ह आहेत ते बदलतात. इथं अधिक आहे, इथं वजा होईल. इथं अधिक आहे, इथं पण वजा होईल. इथं अधिक आहे, इथं पण वजा होईल. जर इथं वजा असतं तर इथं वजाबाकी मध्ये अधिक झालं असतं. तर वजाबाकी केल्यानंतर खालची सर्वांची चिन्ह बदलतात. अधिक असेल तर वजा होतं, वजा असेल तर अधिक होतं. तर इथं आता 3a वजा a. 3a मधून 1a गेलं, किती राहिले इथं 2a राहिलं. आणि मोठं 3 आहे त्याच्यामुळे अधिकचं चिन्ह येणार. चिन्ह कुठलं येतं ते लक्ष करून द्यायचं, कारण चिन्हामध्ये चुकलं तर गणित चुकतं. तर इथं अधिक 5b वजा 5b वजाबाकी होते, वेगवेगळे चिन्ह आहेत हे कटतं. बरोबर 26 मधून 22 गेले, 4 राहिले. तर बघा 2a बरोबर 4 राहिलं. आता हे a इकडच्या साईडला ठेवूया आणि या 4 ला 2 ने डिवाइड करूया. मग आता काय मिळालं आपल्याला? a बरोबर बेक बे बेदुने 4, a बरोबर 2. जेव्हा आपल्याला एका बी समीकरणाची उकल मिळते त्याला बॉक्स करायचा, म्हणजे जे आपला एक्झामिनर असतो त्याला आपलं आन्सर डायरेक्ट दिसतं आणि तो आपल्याला मार्क्स द्यायला मोकळा होतो. तर बघा, आपल्याला एक्झामिनरला जितकं सोपं करता येईल तितकं करायचं आहे. त्याचं डोकं खवळायचं नाही. आपल्याला बोर्डाच्या दृष्टिकोनानेच घरी सुद्धा अभ्यास करत असताना, एक्झाम्पल सोडवत असताना प्रेझेंटेशन करायचं आहे. आता आपल्याला ए ची किंमत मिळाली. आता बी काढायचे. मग बी काढण्यासाठी ए ची किंमत तुम्ही कुठल्या पण ह्याच्यामध्ये समीकरणामध्ये ठेवा, ते तुम्हाला मिळेल. तर आता आपण हे या समीकरणामध्ये ठेवूया. ए बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1 मध्ये सुद्धा ठेवू शकतो, सेमच उत्तर येतं. तर समीकरण 2 काय आहे? ए, म्हणजे ए तर आपल्याला एच्या जागी 2 घ्यायचे, अधिक 5b बरोबर 22. आता हे सोडवा. 5b इकडच्या साईडला ठेवा. आता 22 मायनस 2 5b इज इक्वल टू, आता 22 मधून 2 गेले 20 आणि b इज इक्वल टू 20 डिवाइड 5 आणि b इज इक्वल टू 5 1 5 5 चौक 20, बी बरोबर 4. ए आणि बी दोन्हीच्या किमती मिळाल्या आहेत. आता आपल्याला उत्तर लिहा फायनल. ए आणि बी 2 आणि 4 या समीकरणाच्या उकली आहे. झालं गणित. इतकं सोपं होतं बघा. प्रेझेंटेशन एकदम सुटसुटीत, एक लाईन सोडून बघा, मी जसं केलंय तसं करायचंय. प्रेझेंटेशन मध्ये खडाखुड किचमीट काहीच करायची नाही. पेपर लांब असला तरी आतापासून अशी प्रेझेंटेशन करायची सवय पाडायची आहे. बरोबर खाली बरोबर कधी पण असं तुम्हाला छान प्रेझेंटेशन सुटसुटीत करायचं आहे, म्हणजे इथं तुम्हाला फुल मार्क्स दिले जातात. पुढचं समीकरण सरळ सरळ समीकरण लिहून घ्यायचं आणि त्याला नाव द्यायचं x अधिक 7y बरोबर 10. समीकरण 1. 3x वजा 2y बरोबर 7. समीकरण 2. आता इथं म्हणाल तुम्ही 7y आणि इथं 2y आहे, हे सारखं नाही ना, इथं पण सारखं नाही. मग काय करायचं? आता ह्या 3x आहे, आपण इथं 3x आणू शकतो. कसं? तर या समीकरण 1 ला 3 ने गुणून. समीकरण आपल्याला दोन्ही पैकी एका चलाचे जे पुढचे सहगुणक आहेत ते सारखे पाहिजेत, म्हणजे आपल्याला ते कटवता येईल. मग आता ह्या 7 आणि 2 चं तर आपण काय करू शकतो का? असं आपल्याला वाटत नाही. मग आता काय करायचं?
3 आणि इथं पण 3 आणू शकतो या ह्याला गुणून, म्हणून आपण समीकरण 1 ला 3 ने गुणू. ठीक आहे. मग 3 ने पूर्ण सगळ्या पदांना गुणायचे, फक्त x ला गुणायचे का नाही, सर्वांना गुणायचे. मग 3x अधिक 7 1 7 2 14 7 त्रिक 21 y बरोबर 10 त्रिक 30. हे आपल्याला समीकरण 3 मिळालं. ठीक आहे. आता समीकरण 3 मधून समीकरण 3 मधून आपण बघा, हे समीकरण 3 हे पहिलं समीकरणाला गुणून मिळवलेलं आहे. मग आता आपल्याला समीकरण 3 मधून हे समीकरण 2 वजा करावं लागेल. 2 वजा करू. मग समीकरण 3 काय आहे आपल्याकडं, 3x अधिक 21y बरोबर 30. याच्यामधून समीकरण 2 वजा करायचंय. 3x वजा 2y बरोबर 7. तर वजाबाकी केल्यानंतर हे जे 3चं जे अधिकचं चिन्ह आहे ते वजा होईल. इथं जे अधिक वजाचं चिन्ह आहे वायचं ते अधिक होईल आणि इथं वजा होईल. मग 3x वजा 3y हे कटेल आणि 21 अधिक होईल. बघा इथं वजा होतं तर इथं अधिक होईल. 21 अधिक 2 21 22 23y होईल इथं बरोबर 30 मधून 7 गेले, इथं पण 23 येईल. म्हणजे y इज इक्वल टू 23 भागिले 23, म्हणजे y इज इक्वल टू आपल्याला किती मिळालं, 1. 23 1 23, y बरोबर 1 मिळालं. आता आपण y ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून x ची किंमत काढू. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आहे, x अधिक 7y. 7y आपल्याकडे काय आहे, 1 बरोबर 10. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. x अधिक 7 1 7 बरोबर 10. आता x इकडे ठेवूया. हे जे y आहे दुसऱ्या साईडला 7 आहे ते दुसऱ्या साईडला पाठवूया. x बरोबर काय मिळालं आपल्याला, 3. 10 वजा 1 10 वजा 7 3. तर बघा x आणि y 3 आणि 1 या समीकरणाच्या उकली आहेत. आता तुम्ही पूर्ण लिहा, मी उगो शॉर्टकट मध्ये लिहित्या उकली आहे. तर बघा हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. पुढचं गणित 2x वजा 3y बरोबर 9. 2x अधिक y बरोबर 13. तर बघा 2x या x या चलाचं समीकरण जे सहगुणक आहे ते सारखं दिसत आहे. 2x वजा 3y बरोबर 9. समीकरण 1. 2x अधिक y 2x अधिक y बरोबर 13 बरोबर समीकरण 2. ठीक आहे. आता आपल्याला काय दिसतंय, इथं x चे सहगुणक सारखे आहेत म्हणजे आपलं गणित सोपं आहे. फक्त आपल्याला या समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करायचे. समीकरण 1 मधून मी शॉर्टकट मध्ये लिहिते कारण मोठा व्हिडिओ होतोय. तुम्ही पूर्ण लिहायचे कारण गणितामध्ये हे वर्ड्स पूर्ण लिहिणं महत्त्वाचं आहे. याला सुद्धा मार्क्स मिळतात. त्यामुळे तुम्ही शॉर्टकट मध्ये लिहून चालणार नाही कारण एक्झामिनरला समजणारच नाही की हे म का आहे. तर बघा समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करून. ठीक आहे. तर 2x वजा 3y बरोबर 9 वजा 2x अधिक y बरोबर 13. वजाबाकी करतोय म्हणजे खाल्ल्या समीकरणाचे सगळे चिन्ह बदलणार. हे 2x वजा 2x कटलं तर आता हे वजा आहे हे पण वजा आहे, मग इथं बेरीज होणार. वजा 4y बरोबर वजा 13 मधून 9 गेले. बघा मोठी संख्या 13 आहे, उत्तराला वजा चिन्ह येणार. 9 10 11 12 13 वजा 4 उत्तर आलं. y बरोबर वजा 4 डिवाइड वजा 4. y बरोबर काय आलं बघा, 4 4 1 4 4 1 4 1 आलं अधिक 1 कारण
भागाकारामध्ये वजाचा भागाकार अधिक होतो. चिन्हांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. चिन्हामध्ये तुम्ही चुकलं की तुमचं गणित सगळं चुकतं बरं. म्हणून चिन्हांमध्ये कन्फ्यूज जरा सुद्धा व्हायचं नाही. तर बघा पुढं आता y बरोबर 1. आता या दोन्हीपैकी कुठल्याही समीकरणामध्ये ठेवा. समीकरण 2 मध्ये ठेवूया. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. ठीक आहे. समीकरण 2 काय आहे? 2x अधिक y बरोबर 1 बरोबर 13. 2x अधिक बरोबर, आता हे 1 दुसऱ्या साईडला नेऊया 13 कडं. 13 मधून हे 1 वजा होईल. इथं अधिक आहेत, बरोबरच्या दुसऱ्या साईडला गेले की वजा होईल. मग इथं 2x बरोबर 13 मधून 1 गेलं 12. x बरोबर 12 डिवाइड 2. x बरोबर बेक बे बेसकी 12, म्हणजे x बरोबर काय मिळालं आपल्याला? 6. मग शेवटी लिहायचं आहे x y 6 आणि 1. या समीकरणाच्या उकली आहेत. ठीक आहे. गणित क्रमांक 4. 5m वजा 3n बरोबर 19. 5m वजा 3n बरोबर 19. समीकरण 1. m वजा 6n बरोबर वजा 7. समीकरण 2. तर बघा आता इथं सहगुणक m चे पण सारखे नाहीत आणि n चे पण सारखे नाहीत. मग आपण सहगुणक सारखे करून घेऊया अगोदर. तर त्यासाठी आपण इथं वरच्या समीकरणाला 2 ने जर गुणलं बघा, तर इथं 3 1 3 3 2 6 होतं. पण त्यापेक्षा आपण या समीकरणाला 5 ने गुणलं तर इथं 5m येतं. मग आपण याला 2 ने गुणा किंवा याला 5 ने गुणा, दोन्हीपैकी एक पण केलं तर आपल्याला सहगुणक सारखे भेटतात. तर बघा आपण 5 नेच गुणूया. समीकरण 2 ला 5 ने गुणून. ठीक आहे. मग या समीकरण 2 ला 5 ने गुणा. 5m येईल पहिल्यांदा, तर वजा 6 5 30n येईल बरोबर 7 5 35 वजा 35 येईल. हे समीकरण 3 आपल्याला मिळालं. ठीक आहे. मग आता समीकरण 3 मधून मध्ये येईल. आता मध्ये, कारण इथं बेरीज होईल का वजाबाकी होईल बघा. आता आपण हे समीकरण 2 ला गुणून आपल्याला हे समीकरण मिळाले. म्हणजे यामधून आता आपल्याला हे वजा नाही तर अधिक करावं लागेल, म्हणजे आपल्याला 5m कटेल. तर बघा इथं अधिक अधिक आहे दोघांचं बी, म्हणजे इथं वजाबाकीच करावं लागेल. मधूनच येईल. मधून समीकरण 1 वजा करून. ठीक आहे. तर बघा इथं आता जर आपण याला 2 ने गुणलं असतं आणि इथं 3 1 3 3 2 6 मिळालं असतं, मग यांचे सहगुणक आपल्याला सारखे मिळाले असते. मग इथं वजा आहे, इथं वजा आहे, इथं आपल्याला मग इथं पण आपल्याला वजाबाकीच करावी लागली. तिथं वजा केल्यानंतर इथं अधिक चिन्ह आलं असतं, हे कटलं असतं. ठीक आहे. तर इथं वजाबाकीच करावी लागेल कुठं दोन्ही केसेसमध्ये. तर बघा समीकरण 3 काय आहे? 5m वजा 30n बरोबर वजा 35 वजा, आता समीकरण 1 आपलं 5m वजा 3n बरोबर 19. ठीक आहे. आता वजा आहे म्हणजे या खालच्या सर्वांची चिन्ह बदलणार. मग हे 5m वजा होईल. इथं अधिक वजा आहे, मोठी संख्या 30 आहे, उत्तराला 30चं चिन्ह. 30n मधून 3n गेले 27n बरोबर इथं 19 आणि 35 ची बेरीज होईल, उत्तराला वजाचं चिन्ह येईल. इथं येईल वजा 54 आणि n बरोबर वजा 54 भागिले वजा 27. तर 27 1 27 27 दुने 54. तर बघा इथं n बरोबर आपल्याला मिळेल 2
आणि इथं वजा वजा आहे दोन्हीकडे पण, तर वजा वजाचा भागाकार अधिक येतो म्हणून n बरोबर +2. तर n बरोबर +2 ही संख्या आपल्याला या तिन्हीपैकी कुठल्याही समीकरणात ठेवलं की आता m ची किंमत मिळते. तर समीकरण 2 मध्ये ठेवूया. n बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूया. ठीक आहे. समीकरण 2 काय आहे? m वजा 6n आहे. n आपल्याला काय मिळाले? 2 बरोबर वजा 7. m वजा 6n बरोबर वजा 7. हां ठीक आहे. तर m 6 × 6 = 2 12 बरोबर वजा 7. m बरोबर वजा 7 भागाकारामध्ये गेल्यानंतर इथं वजा 12. m बरोबर 12 × 12 सॉरी इथं आपलं चुकलं थोडंसं. लक्ष काय म्हणतात ते, नजरहटी दुर्घटना घटी. बघा इथं आपण m वजा 12 आहे, इकडे गेल्यानंतर अधिक 12 होईल. आपण भागाकारामध्ये घातलं. इथं गुणाकार नव्हता, वजा यामध्ये m आणि 12 मध्ये गुणाकार नव्हता, भागाकार होता. गुणाकार नव्हता, वजाबाकी होती आणि आपण इकडं गुणाकार समजला. तर बघा m वजा 12 बरोबर 7 वजा 7 हे बरोबर आहे इथपर्यंत. तर m इकडे राहिलं बरोबर वजा 7 आणि हे जे 12 आहे ते अधिक होईल इकडच्या साईडला आल्यानंतर आणि m बरोबर आपलं उत्तर येईल. आता 12 मधून 7 गेले, 7 8 9 10 11 12 5. m बरोबर 5 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर बघा m n 5 आणि n काय भेटले आपल्याला? 2. या समीकरणाच्या उकली आहेत. मी जितका गिरगिटा केला तितका पेपरमध्ये करू नका बरं. चुकलं तर उगाच सिंपल अशा 2 लाईन्स मारा. त्या दिसल्या सुद्धा नाही पाहिजेत, असं ठळक दिसल्या नाही पाहिजेत. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे गणिताचं जे प्रेझेंटेशन आहे ते सुद्धा करायचं आहे. गणित सोडवण्यासोबतच प्रेझेंटेशनवर सुद्धा आपलं लक्ष असायला पाहिजे. गणित क्रमांक 5. 5x अधिक 2y बरोबर वजा 3. समीकरण 1. x अधिक 5y बरोबर 4. तर आता इथं सहगुणक दोघांचे बी सारखे नाहीत. x ला 5 ने गुणून या समीकरणाला x सहगुणक 5 आणू शकतो आपण. मग समीकरण 2 ला 5 ने गुणू. ठीक आहे. मग इथं काय होईल? 5x अधिक 5 1 5 5 5 25 25y बरोबर 5 चौक 20. समीकरण 3 मिळालं आपल्याला. आता समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू. मग समीकरण 3 काय आहे आपल्याकडं? 5x अधिक 25y बरोबर 20 वजा 5x समीकरण 1 2y बरोबर वजा 3. 5x मधून 5x गेलं, इथं चिन्ह बदलतात सगळ्यांची, इथं अधिक होईल. तर 25 वजा 2y 23y बरोबर 20 अधिक 3 23. मग y बरोबर 23 भागिले 23 y बरोबर 1 आपल्याला मिळालं. आता y बरोबर 1 ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवू. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. ठीक आहे. हे तुम्ही शॉर्टकट मध्ये असं नाही लिहायचं, पूर्ण लिहायचं बरं. x अधिक 5 गुणिले 1 बरोबर 4. x अधिक 5 1 5 बरोबर 4. x बरोबर 4 वजा 5 x बरोबर 1 वजा 1. x आणि y 1 वजा 1 आणि 1 या समीकरणाच्या उकली आहेत.
पुढचं गणित 1/3 x अधिक y बरोबर 10/3 2x अधिक 1/4 y बरोबर 11/4. तर बघा, पहिलं तर या समीकरणांना आपण नावं देऊन घेऊया. 1/3 x अधिक y बरोबर 10/3. समीकरण 1 मिळालं. नंतर समीकरण 2 काय आहे? 2x अधिक 1/4 y बरोबर 11/4. तर बघा, पहिलं तर आपल्याला या समीकरणामध्ये छेदस्थानी 3 3 दिसत आहे आणि या 4 4. तर हे 3 आपल्याला घालवता येतं का? हो, येतं. कसं घालवायचं? समीकरण 1 ला 3 ने गुणू. तर बघा आता काय मिळतं? समीकरण 1 ला 3 ने गुणू. ठीक आहे. तर आता या समीकरण 1 ला 3 न गुणूया आपण. 1/3 गुणिले 1/3 x अधिक 3 गुणिले y बरोबर 3 गुणिले 10/3. हे आपल्याला मिळालं. मग आता हे 3 1 3 3 1 3 कटतं. मग इथं आपल्याला काय मिळालं? x अधिक 3y बरोबर 10. हे पण कटलं 3 ला 3. म्हणजे हे समीकरण 3 आपल्याला मिळालेलं आहे. आता समीकरण 2 ला कितीने गुणावं लागेल? 4 ने. 4 ने गुणू. ठीक आहे. मग 4 गुणिले 2x अधिक 4 गुणिले 1/4 y बरोबर 4 गुणिले 11/4. तर 4 1 4 4 दुने 8x अधिक हे 4 ला 4 कटलं म्हणजे y बरोबर 4 1 4 4 1 4 इथं 11. तर हे समीकरण 4 आपल्याला मिळालं. आता हे 2 आपण वापरून उत्तर काढू शकतो. ठीक आहे. इथं x अधिक 3y बरोबर 10. इथं सहगुणकांचे दोघांचे बी सहगुणक दोन्ही चलांचे सारखे दिसतायत का? नाही. इथं 3y दिसतंय, इथं y दिसतंय फक्त. म्हणजे याला जर आपण 3 ने गुणलं तर y चे सहगुणक सारखे आपल्याला करता येतात. मग समीकरण 4 ला 3 ने गुणू. ठीक आहे. मग समीकरण 4 ला 3 न गुणा. 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24x अधिक 3y बरोबर 11 त्रिक 33. समीकरण 5 आपल्याला मिळालं. आता समीकरण 5 मधून समीकरण 3 वजा करू. ठीक आहे. समीकरण 5 काय आहे? 24x अधिक 3y बरोबर 33. समीकरण 4 काय आहे आपल्याकडं? सॉरी 3. समीकरण 3. समीकरण 3 काय आहे? x अधिक 3y बरोबर 10. तर याची वजाबाकी करायची आहे. वजाबाकी केल्यानंतर खालची सगळी जी चिन्ह आहेत ती बदलतात. 24 मधून 1x गेलं, इथं राहिलं 23x. हे कटलं आणि हे इथं राहिलं. 33 मधून 10 गेले, इथं राहिले 23. म्हणजे x बरोबर काय आपल्याला मिळालं? x बरोबर आपल्याला 1 मिळालं. तर आता y ची किंमत काढायची आहे. तर कुठल्याही समीकरणात y ठेवा. समीकरण 3 मध्ये y ची किंमत ठेवू. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवणार आहोत ना आपण. समीकरण कुठल्याही समीकरणात ठेवाय तेच उत्तर इथं. समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 काय आहे? x अधिक 3y बरोबर 10. म्हणजे 1 अधिक 3y बरोबर 10. तर 3y बरोबर 10 वजा 1 म्हणजे 3y बरोबर 9 आणि y बरोबर आपल्याला मिळालं 9/3. म्हणजे 3 1 3 3 3 9 y बरोबर 3 आपल्याला मिळालं. आता शेवटी तुम्ही लिहा x y 1 आणि 3 या समीकरणांच्या उकल्या आहेत असं लिहा.
बघा किती सोपं होतं गणित. फक्त असं गणित आलं की मुलं घाबरतात, अवघड वाटतं. पण अवघड काय आहे का? इथं छेद सारखाच आहे, इथं पण छेद सारखाच आहे. जो छेद आहे त्याने सर्व पदांना गुणलं की तो छेद निघून जातो आणि आपल्याला नवीन समीकरणं मिळतात आणि ती नवीन समीकरणं सोडवणं आपल्याला सोपं वाटतं. गणित क्रमांक 7 आहे 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर 501. सरळ सरळ अगोदर या समीकरणांना नाव द्या आणि इथं काय दिसतंय हे पहिलं नोटीस करा. 99x अधिक 101y बरोबर 499 समीकरण 1 आणि 101x अधिक 99y बरोबर 501 समीकरण 2. तर बघा इथं तुम्हाला लक्षात येईल की 99x चं जे सहगुणक आहे इथं वायचं आहे आणि इथं एक्सचं जे सहगुणक आहे इथं वायचं आहे. म्हणजे सहगुणकांची इथं अदलाबदल झालेली दिसते. तर सहगुणकांची अदलाबदल ही संकल्पना आपण शिकलेली आहे. यामध्ये आपल्याला या दोन समीकरणामधला अगोदर एकदा बेरीज करायची या दोघांची आणि एकदा वजाबाकी करायची. तर पहिल्यांदा आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 ची बेरीज करूया. समीकरण 1 आहे 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर 501. तर या दोघांची बेरीज करायची आहे. 99 अधिक 101 केल्यानंतर इथे येतं 200x अधिक इथं पण 200 येईल 200y बरोबर इथं 499 अधिक 501 केल्यानंतर आपल्याला मिळतं 1000. तर आता इथं आपल्याला हे मिळालेलं आहे. आता या समीकरणाला आपण नाव देऊया समीकरण 3 आणि समीकरण 3 ला 200 ने भागल्यानंतर काय मिळतं बघा. आपल्याला आणखीन सोप्या रूपात समीकरण मिळतं आणि ते सोडवायला आपल्याला सोपं जातं. तर समीकरण 3 इथं आहे, याला 200 ने भागू. 200 ने भागल्यानंतर हे 200 कटेल, इथं राहील x अधिक हे 200 कटेल, इथं राहील y बरोबर. आता इथं 200 ने भागल्यानंतर इथं 1 2 शून्य कटतील आणि इथं राहील इथं येईल 5 2 पंचे 10. तर हे समीकरण आपल्याला सोप्या रूपात आणखीन मिळालेलं आहे. समीकरण 4 याला नाव देऊया. आता या दोन समीकरणांची वजाबाकी करूया. समीकरण 1 वजा समीकरण 2. तर वजाबाकी केल्यानंतर आपल्याला इथं 99x अधिक 101y बरोबर 499 वजा 101x अधिक 99y बरोबर 501. तर वजाबाकी केल्यामुळं इथं खालच्या सर्व पदांचे जे चिन्ह आहेत ते बदलतील. इथं अधिक आहे, इथं वजा होईल, इथं पण वजा आणि इथं पण वजा. तर 99 वजा 101 केल्यानंतर इथं राहिले वजा 2x अधिक इथं पण वजाबाकी होईल. इथं पण वजा नाही, इथं अधिक राहील अधिक 2y बरोबर 499 मधून 501 गेले, 501 मधून 499 गेले, इथं पण वजा 2 राहिले आणि या सर्वांना आता आपण 2 ने भागूया. समीकरण 5 आपल्याला मिळालं. समीकरण 5 ला 2 ने भागून समीकरण 5 ला 2 ने भागूया. 2 वजा बघा इथं 2 ने इथं भागल्यानंतर इथं राहील वजा x अधिक इथं राहील y बरोबर इथं राहील वजा 1. तर आता हे समीकरण 6 आपल्याला मिळालं. आता समीकरण 6 आणि समीकरण 4 यूज करून आपल्याला या दोन समीकरणांच्या उकली ज्या आहेत ते काढायच्या आहेत. तर समीकरण 4 मध्ये
समीकरण 4 व समीकरण 6 ची बेरीज करू. ठीक आहे. समीकरण 4 काय आहे, x अधिक y बरोबर 5 आणि समीकरण 6 काय आहे, वजा x अधिक y बरोबर वजा 1. आता या दोघांची जे आपण बेरीज केली की हे x ला x कटलं आणि इथं राहिलं 2y बरोबर 5 मधून 5 मधून 1 गेले, 4 राहिले आणि y बरोबर इथं मिळालं आपल्याला 4/2. y बरोबर मिळालं 2. आता y बरोबर 2 ही किंमत कुठल्याही समीकरणामध्ये ठेवा, x ची किंमत मिळेल. y बरोबर 2 ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू. समीकरण 4 x अधिक y बरोबर 5. x अधिक y काय मिळाले आहे, 2 बरोबर 5. x बरोबर 5 वजा 2. x बरोबर काय मिळालं आपल्याला, 5 मधून 2 गेले 3. तर x ची किंमत 3 मिळाली आणि y ची किंमत 2 मिळाली. या दोन आपल्या समीकरणाच्या उकली आहेत. गणित क्रमांक 8 शेवटचं गणित आहे आपलं. इथं बघा समीकरण दिलेली आहेत. 49x वजा 57y बरोबर 172. समीकरण 1 आणि इथं 57x वजा 49y बरोबर 252. समीकरण 2. इथं पण सहगुणकांची अदलाबदल दिसते. इथं 49, इथं 49, इथं 57, इथं 57. इथं पण अगोदर आपण समीकरण 1 अधिक 2 करूया. तर 49x वजा 57y बरोबर 172 अधिक 57x वजा 49y बरोबर 252. 49 अधिक 57 106x. इथं पण वजा वजा आहे, बेरीज होईल. 106x बरोबर 172 अधिक 252 424. आता या समीकरणाला म्हणजे समीकरण 3 मिळालं आपल्याला. समीकरण 3 ला 106 ने भागू. तर 106 ने भागल्यानंतर इथं राहील x, इथं y, इथं राहील वजा y आणि 424 ला 106 ने भागल्यानंतर आपल्याला मिळतं 4. हे मिळालं आपल्याला समीकरण 4. आता आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 ची वजाबाकी करू. मग समीकरण 1 काय आहे, 49x वजा 57y बरोबर 172. 57x वजा 49y बरोबर 252. तर आता याची आपल्याला वजाबाकी करायची. वजाबाकी केल्यानंतर इथली जी खालचं जे समीकरण आहे त्यातील पदांची चिन्ह बदलतील. इथं येईल वजा 8x आणि इथं 57 मोठं आहे तर मोठ्या संख्येचं चिन्ह वजा येईल आणि इथं 8y येईल बरोबर 172 मधून 252 मधून 172 गेले. इथं राहतील आपले वजा 80. आणि आता या समीकरणाला म्हणजे समीकरण 5 ला 8 ने भागू. समीकरण 5 ला 8 ने भागल्यानंतर वजा x वजा y बरोबर वजा 10 येईल आणि समीकरण 6 आपल्याला मिळेल. आता समीकरण 6 आणि समीकरण 4 हे आपल्याला सोप्या रूपात समीकरण मिळालेली आहेत. आता या समीकरणांची बेरीज किंवा वजाबाकी करायची आहेत आणि x आणि y च्या ज्या उकल्या आहेत त्या काढायच्या आहेत. तर समीकरण 4 अधिक समीकरण 6 करू. समीकरण 4 आहे x वजा y बरोबर 4 आणि समीकरण 6 आहे वजा x वजा y बरोबर वजा 10. x ला x कटलं, इथं 2y आलं, वजा 2y बरोबर
10 मधून 4 गेले -6 आणि y बरोबर -6 भागिले -2 y बरोबर बेक बेबे 2 6 3 आलं आणि वजाचा जो भागाकार आहे तो अधिक झाला आणि y बरोबर 3 आलं. y बरोबर 3 ही किंमत कुठल्याही समीकरणात ठेवा. समीकरण 4 मध्ये ठेवू. y बरोबर 3. तर समीकरण 4 आहे x - 3 बरोबर 4. तर इथं x बरोबर 4. आता हे 3 इकडच्या साईडला येऊन अधिक मध्ये जाईल आणि x बरोबर 4 5 6 7 7. तर x बरोबर 7 आणि y बरोबर 3 या दोन आपल्याला या समीकरणांच्या उकली मिळालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण सराव संच 1 पूर्ण सोडवलेला आहे आणि इथून पुढची सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.